जतमधील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीचे कार्यालय फोडून चोरी करणाऱ्या आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून 1,52,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. वैभव बबन जाधव वर्ष 25 राहणार ढोसेवाडी मदने वस्ती कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. तर बबन सर्जेराव जाधव याचा पोलीस शोध घेत आहेत. सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पार पाडली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यावर कारवाई सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार केले होते. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि त्यांचे पथक 1 जून रोजी जत विभागात गस्त घालत असताना नागज येथे माहितीदारामार्फत एका संशयिताबाबत माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार नागज फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. यावेळी पिवळा टी-शर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट घातलेला संशयित इसम आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव वैभव बबन जाधव असे सांगितले. पंचासमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान त्याच्याकडील सॅकमध्ये 1,52,000 रुपयांची रोकड आढळून आली. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या वैभव जाधव याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने 5 दिवसापूर्वी वडील बबन जाधव यांच्यासह जतमधील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीच्या कार्यालयात चोरी केल्याची कबुली दिली. पडताळणीअंती जत पोलीस ठाण्यात या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीकडून जप्त करण्यात आलेली रोकड पुढील तपासासाठी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील फरार आरोपी बबन सर्जेराव जाधव याच्यावर कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक, पुणे, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात कुरिअर कार्यालयामधील चोरीचे अनेक गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमुळे मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यावर आळा घालण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.